काल जे पंढरपूरमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये निश्चित स्वरूपामध्ये का आणि कशासाठी आंदोलन सुरू आहे हे शोधण्याची आवश्यकता आहे। शेवटी शेतकऱ्यांना कर्जमाफी शासनाने दिली, वेळेत दिली आणि आता 22 तारखेला आचारसंहिता संपेल, त्याच्यानंतर अधिकृतरित्या त्याची कारवाई देखील होईल। अशाही परिस्थितीमध्ये आंदोलन करणं आणि विठ्ठलाच्या दारामध्ये लोकांची भक्तांची गैरसोय करून तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं, शेवटी कोण लोक आले, कसे लोक आले, त्यात किती शेतकरी होते हे देखील तपासण्याची आवश्यकता आहे। कर्जमाफीमध्ये त्रुटी दिसत नाही आणि हे काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। दिशाहीन झाल्याच्या नंतर, सैरभैर झाल्याच्या नंतर अशा परिस्थितीमध्ये कोणता विषय घेऊन काय करावं हे लक्षात न आल्यामुळं असा हा फंडा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। आणि त्यामुळं पंढरपूरमध्ये उपोषणाला बसल्याच्या नंतर त्यांच्याच पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी बऱ्यापैकी पाठ फिरवली, महायुतीला पाठिंबा दिला। याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की सरकार जे निर्णय घेते ते विरोधी पक्ष देखील त्याला पाठिंबा देते हे चित्र असताना, त्यामुळे ते त्यांच्या आमदारांना देखील समजून सांगू शकले नाही। त्यांच्या पक्षाची देखील अधिकृत भूमिका कुणी प्रदेशाध्यक्षांनी या क्षणापर्यंत मला वाटतं घेतलेली दिसत नाही दिसते। त्यामुळे शशिकांत शिंदे साहेब प्रदेशाध्यक्षांनी देखील तिकडे पाठ फिरवलेले, त्यामुळे पक्षांनी हाती घेतलेलं नाही, हे वैयक्तिक स्वरूपामध्ये केलेलं आंदोलन आहे आणि त्याच्यातून स्वतःला नेता म्हणून सिद्ध करण्याची ही धडपड केविलवाणी सुरू आहे।